श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जा. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तुम्हाला माहिती आहे लवकरच येत आहे स्वामींची पुण्यतिथी म्हणजेच 15 एप्रिल 2026 या रोजी वार आहे बुधवार. या रोजी आहे स्वामींची पुण्यतिथी आणि केंद्रामध्ये मठामध्ये आता पारायण चालू होणार आहे म्हणजे सप्ताह सुरू होणार आहे. मग आपण बरेचशा वेगवेगळ्या सेवा करत असतो. मग कोणी अनुष्ठान करत असेल स्वामीच्या इथं सारामृताचे 11 पारायण 21 पारायण किंवा मग त्यांच्या परीने भरपूर अशा सेवा करत असणार आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये हे सुद्धा सांगितलंय जर तुमच्याकडून सेवा होत नसेल फक्त स्वामींचा नामजप करा, कुठला मंत्र बोलायचा आहे, कुठली सेवा करायची आहे सर्व मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तरी तो एक वेळा व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. मग आज जर तुमच्याकडून कुठली सेवा होत नसेल पण स्वामी सेवेकरी आहे आणि सेवा करणार नाही तर मनामध्ये थोडीशी खंत वाटत असते. त्यामुळं बरेचसे दादांना पुरेसा वेळ मिळत नाही आणि प्रत्येकाला असं वाटतं की वेळ पण जायला नको आणि आपल्याकडून सेवा पण झाली पाहिजे. कारण स्वामी सेवेकरी म्हटलं तर सेवा ही स्वामींची केली तर मनाला खूप शांतता वाटते आणि ज्या दिवशी सेवा नाही झाली थोडं मनामध्ये खाली पण वाटते की आज सेवा झालेली आहे. त्यासाठी सांगते अतिशय महत्वाची सेवा आहे आणि ही सेवा आपली इच्छापूर्तीसाठी सेवा आहे. तुमची बरेचसे दिवसापासून काही इच्छा असेल, तुमची खूप दिवसापासून काही इच्छा असेल, जी इच्छा पूर्ण होत नाही आहे, खूप तुम्ही सेवा केला अर्चना केली पण ही इच्छा पूर्ण होतच नाही आहे तर ही सेवा करा. आता ही सेवा कोणी करायची कशी करायची सर्व माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत आवर्जून बघावा आणि जे पण दादा आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन माहिती लवकरात लवकर मिळत जाईल. तर सर्वात अगोदर ही सेवा तुम्ही घरातील कोणीही केली तरी चालते. ज्यांना वाचता लिहिता येतं म्हणजे ज्यांना वाचता येतं त्यांनी ही सेवा करायची आहे. मग घरातील स्त्री पुरुष आई वडील बहीण भाऊ मुलं असतील त्यांनी जरी ही सेवा केली तरी सुद्धा चालेल. फक्त नियम काय हे वर्ज्य ठेवायचा आहे आणि मांसाहार वर्ज्य ठेवायचा आहे. जेवढे दिवस आपण सेवा करणार आहे तेवढे दिवस मांसाहार वर्ज्य ठेवायचा आहे. नंतर तुम्हाला तुमची इच्छा खायची आहे तुम्ही खाऊ शकता पण सेवा आपण करतो तर मांसाहार हा वर्ज्य ठेवावाच लागतो. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला आणि ब्रह्मचर्याचं पालन करायचं असेल तर करा, नाही केलं तरी सुद्धा चालेल. ती इच्छा तुमची आहे. करू शकता नाही करू शकत काही हरकत नाही. मात्र तुम्हाला मांसाहार हा एवढा एकच नियम पाडायचा आहे. मांसाहार हा वर्ज्य ठेवायचा मांसाहार हा वर्ज्य ठेवायचा आहे आणि पर अन्न वर्ज्य करायचा आहे. तुम्हाला एवढं हे नियम पाडायचे आहे. बाकी नियम कुठलेच नाही. हा मासिक धर्म जर आला तर तेवढे 4-5 दिवस स्किप करा. नंतर परत ही सेवा कंटिन्यू सुरू ठेवायची आहे. मधामध्ये विटाळ पडला सुतक आलं तर थोडे दिवस सेवा थांबवायची आहे. नंतर परत ही सेवा सुरू ठेवायची. 21 दिवसाची सेवा आहे. तुम्ही जास्त पण करू शकता 41 दिवस करू शकता पण 21 दिवसाची ही सेवा आहे. तुम्हाला ही सेवा आवर्जून करायची आहे. बघा 21 दिवसामध्ये जर सुतक पडलं आणि 12 दिवस किंवा मग 13 दिवस तुम्हाला विटाळ पडला 13 दिवस जर गेले 12 दिवस जर गेले तर 21 दिवसामधले तेवढे दिवस तुम्हाला समोर वाढवायचे आहे. आता सेवा काय आहे? सेवा हीच आहे आपण नित्यसेवा करत असतो. तुम्हाला कंटिन्यू फक्त एक वेळा तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प केल्यानंतर तुम्हाला स्वामींना तुमची जी काही इच्छा आहे ती मागायची आहे आणि स्वामींना सांगायचं आहे जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी हे वाचन थांबवणार. जी माझी सेवा आहे ती मी कंटिन्यू करणार आहे. फक्त अखंड शब्द बोलू नका. कारण अखंड शब्द बोलला तर मासिक धर्म आला 4 दिवस स्किप केलं असं चालत नसतं. म्हणून अखंड शब्द नाही बोलायचे की तुम्ही साधा संकल्प करा की मी ही सेवा करत आहे माझी ही इच्छा आहे बस मग सेवा करायची. ज्या दिवशी तुम्ही ग्रंथ हाती घेतला जे स्वामीचे इतर सारामृत आहे ते तुम्ही हाती घेतलं त्या दिवसापासून तर पूर्ण 21 दिवस होईपर्यंत तुम्हाला थांबवायचं नाही. कंटिन्यू 3 अध्याय वाचायचे. दुसऱ्या दिवशी 3 तिसऱ्या दिवशी 3 चौथ्या दिवशी 3 त्यामध्ये खंड पडता कामा नाही. फक्त मासिक धर्म आला विटाळ सुतक आला तरच मग मला गावाला जायचं आहे मला काम आहे नाही तुम्हाला त्यामध्ये खंड पाळायचा नाही. कंटिन्यू 21 अध्याय संपले परत 3 अध्याय जसं आपण रोज नित्यसेवेमध्ये करतो त्याच पद्धती. फरक एवढाच आहे नित्यसेवेमध्ये तुम्ही आज नाही केली तर उद्या करा, उद्या नाही केली तर 2 दिवस काम निघलं तर तुम्ही परत करा असं असतं. पण या सेवेमध्ये नाही. संकल्प जर केला तर तुम्हाला सेवा ही पूर्णच करावी लागणार आहे. तुम्ही ज्या दिवशी चालू केलं तर 21 दिवसापर्यंत पूर्ण अध्याय 3 वाचायचे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीत तुम्हाला जप करायचा आहे. फास्ट पण नको जास्त हळू पण नको मनात पण नको म्हणजे बोलून करा.
जेणेकरून ते शब्द तुम्ही ऐकसाल आणि शब्द ऐकले तर आपला माइंड आणि विचार शब्दाकडे मोडतो, म्हणजेच आपलं मनामध्ये वाईट विचार येत नाही. म्हणून ही सेवा तुम्हाला आवर्जून करायची. मग तुमच्या कुठल्याही समस्या असो, पैशासंबंधित असो, घरामधील असो, वादविवाद असो, आर्थिक समस्या असो किंवा मग तुमच्या लग्नासंबंधित असो, सर्व इच्छा तुमच्या नक्कीच पूर्ण होणार आहे. तर सर्वांनी ही सेवा करा आणि कोण कोणी सेवा करणार आहे त्यांनी नक्कीच कमेंट करा आणि तुमचे काही प्रश्न असतील, तुमच्या काही समस्या असतील तर नक्कीच माझ्यासोबत शेअर करा. आजच्या पुरतं एवढंच झाले. सेवा स्वामीचरणी रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सेवेत राहा, मजेत राहा आणि आनंदात राहा.